झी 24 तास, एक पाऊल पुढे। छेडछाडीचे गुन्हे वाढतायत, पण या गुन्ह्यासाठी काय शिक्षा होऊ शकते यावर एक नजर टाकूया। कलम 354 अंतर्गत गुन्हा आहे की महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने करण्यात आलेला हा हल्ला असतो। कलम 354 शिक्षा 5 ते 7 वर्ष तुरुंगवास आणि दंड। 294 अश्लील कृत्य किंवा अश्लील गाणी म्हणण्याची कृती नेहमीच रोमियोंकडून होत असते, त्यावरची शिक्षा पाहूया। 3 महिन्याचा तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा। चेहरेबाजी, हावभाव किंवा कृत्य याची शिक्षा पाहूया। एक वर्षाचा तुरुंगवास आणि दंड किंवा दोन्ही शिक्षा। या संदर्भातच आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत आहेत अतिरिक्त सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, त्याचप्रमाणे प्रज्ञा दिवाण मानसोपचार तज्ञ आहेत। या दोघांकडून जाणून घेणार आहोत कायद्याच्या आणि समाजासंदर्भातल्या भूमिका। मी जाणार आहे थेट प्रज्ञा दिवाण यांच्याकडनं। प्रज्ञा दिवाण, झी 24 तास मध्ये आपलं स्वागत। आपण पाहतोय अतिशय भयानक असा प्रकार घडला होता। या संपूर्णपणे सुरुवातीला या प्रकारावर तुमची प्रतिक्रिया काय असेल आणि हे नेमकं का घडलं असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही काय सांगाल याबद्दल मॅडम? प्रतिक्रियेसाठी पहिलं वाक्य म्हणजे अशा प्रकारची ही जी बालगुन्हेगारी म्हणजे नुकत्याच वयात आलेल्या आणि वयात येणाऱ्या मुलांमध्ये विविध प्रकारची विकृत आणि विचित्र वर्तणूक दोष आता हल्ली वाढत चाललेले आहेत असं दिसतंय। मग त्याच्यामध्ये एक सेक्शुअल क्राईम असेल, रेप असतील किंवा शस्त्र बाळगणे, दुसऱ्याला इजा पोचवणे, तोंडी चिडवणे किंवा महिलेचा विनयभंग करणे, सेक्शुअल हॅरॅसमेंट, व्यसनाधीनता, असे अनेक प्रकारचे विचित्र आणि विकृत वर्तणूक ही मुलांमध्ये दिसून येते आणि ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहेत। आता ह्याला कारणं अनेक आहेत, ती कारणं वेळेवर समजून घेतली पाहिजेत आणि त्याचं निराकरण वेळेवर झालं पाहिजे असं मला वाटतं। नक्कीच या कारणांचं निराकरण होणं आवश्यक आहे। मात्र नेमकं पुन्हा एकदा या संदर्भातच आणखीन एक मॅडम प्रश्न असा निर्माण होतो की हे सारं नेमकं घडत असताना हे समाजामध्येच घडत असतं आणि हा समाज शांतपणे पाहत असतो। ही मेल्या मनाचं हे लक्षण आहे का? या समाजाच्या वृत्तीबद्दल आधी आपण काय बोलू? समाजाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरफिअर करून किती पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो, म्हणजे जनतेकडून असेल किंवा कायद्याच्या रक्षकांकडून असेल, स्वतः जो माणूस पीडित आहे त्याच्याकडून असेल, ह्याच्याबद्दल समाजाच्या मनात साशंकता असते। आणि दुर्दैवाने आता जशी घटना घडली, म्हणजे तो मुलगा वाचवायला गेला तर त्याचाच खून झाला, अशा प्रकारे होण्याची शक्यता ही लोकांच्या मनामध्ये शंका असते। त्यामुळे समाज ही बघ्याची भूमिका घेत असतो। आपल्याला काय करायचंय, आपण त्याच्यामध्ये पडलो तर आपल्याला आपल्या कुटुंबाला त्रास होईल असं समाजाला वाटत असतं। समाजाच्याही मनामध्ये असुरक्षिततेची भावना असते आणि गुन्हेगारीचं प्रमाण इतकं प्रचंड वाढल्यामुळे कोण केव्हा त्या गुन्हेगारांच्या तावडीत सापडेल हे काही सांगू शकत नाही। त्यामुळे समाजाची अशी एक प्रकारची मनोवृत्ती निर्माण झालेली आहे। नक्कीच अन्याय सहन करण्याची जी भावना असते ती खरोखर वाईट असते। मी हाच प्रश्न घेऊन जाणार आहे विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे। नांगरे पाटील सर, आपण पाहतोय की हल्ला होत असताना 50 वर्षाचा एक जर व्यक्ती सोडला तर त्या तरुणाच्या मदतीला आणखीन कुणी आलं नाही। नागरिकांच्या या वृत्तीकडे तुम्ही कसं बघता? ज्यावेळेला कृती करतो एखाद्या व्यक्तीचा प्राण वाचवण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीची अब्रू वाचवण्यासाठी, ती सेल्फ डिफेन्स खाली येत असते। त्यामुळे निर्भय होणं हे खूप महत्वाचं आहे। कारण निश्चितपणे रस्त्यावर ज्यावेळेला एखादी मुलगी चाललेली असते, एखादा गुंड, एखादा माथे फिरू तिच्यावर हल्ला करतो, अशाही घटना आपल्याकडे घडतात। त्यावेळेला तिला तिच्या दुर्बलतेला न पाहता तिला ऍक्टिव्हली जाऊन मदत करणं किंवा तिनंही दुर्गा होणं त्या ठिकाणी अधिक महत्वाचं आहे। कारण एक खूप चांगलं पत्र अब्राहम लिंकनचं आहे की त्यात म्हटलेलं आहे की गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं, म्हणजे मुलाला उपदेश आहे तो, त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं। त्यामुळे हे गुंड भित्रीही असतात।
नक्कीच हे जे पत्र आहे ते महत्वाचं आहे. मात्र आज पुन्हा एकदा शाळांमधनं समाजामध्ये चौका चौकात हे पत्र लावण्याची वेळ आली आहे का, असंच आपण या निमित्तानं विचारू शकतो. नांगरे पाटील, या निमित्तानंच याला संदर्भातच माझा पुढचा प्रश्न असेल की या वृत्तीकडे ज्यावेळी आपण पाहत असतो, लोक बघ्याची भूमिका घेत असतात. समाजातनं पुढे येऊन त्या गुंडाची दडपशाही बोलण्यासाठी कोण नेतृत्व येत नाही, ती व्यक्ती येत नाही. लोकांचीही बघ्याची भूमिका असते. ही भूमिका बदलण्यासाठी नेमकं आज काय करण्याची गरज आहे, तुम्ही काय सांगाल? एकतर आपण सिनेमामध्ये किंवा टेलिव्हिजनवर पाहतो की पोलीस नंतर त्रास देतात किंवा पोलिसांना सारखं कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात किंवा पोलीस स्टेशनला जावं लागतं. हे परसेप्शन बरोबर नाहीये. पोलीस तुमच्या मदतीची अपेक्षा करत असतात आणि एखाद्या व्यक्तीला न्याय द्यायचा असेल तर सामान्य माणसाचे, इंडिपेंडंट माणसाचे स्टेटमेंट हे खूप महत्वाचे असतात. त्यामुळं अशा तिथल्या साक्षीदारांच्या जमान्यामुळे एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा होऊ शकते आणि याची संख्या वाढणं आवश्यक आहे. निश्चितपणे लोकांच्या मनातलं परसेप्शन आहे ते बदलण्यासाठी आम्हीही प्रयत्न केले पाहिजेत आणि एनजीओच्या माध्यमातूनही काही प्रयत्न झाले पाहिजेत. नक्कीच आज खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा डोंबिवलीसारख्या एका घटनेनं आज पुन्हा एकदा ही चर्चा होऊ लागली आहे की खरंच कुणीतरी आज बदलायला हवं, किंबहुना बदलण्याची आज गरज निर्माण झाली आहे. ही सुरुवात कुठून करायची या संदर्भात बोलणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत राहा प्राईम वॉच. झी 24 तास, एक पाऊल पुढे.